हॅलो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन पी ए ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. एन पी एचा फुल फॉर्म हा नॉन परफॉर्मिंग असेट असा होतो. ज्यावेळी एखादी बँक एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला लोन तत्वावर काही अमाऊंट देत असते, त्यावेळी ते लोन हे त्या बँकेच्या दृष्टीने असेट असतं. कारण का तर पर्टिक्युलर पिरियडनंतर लोन म्हणून दिलेली अमाऊंट त्या बँकेला रिटर्न मिळणारी असते. तसेच जोपर्यंत लोन समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला दिलेलं असतं, जेवढ्या पिरियडपुरतं तेवढ्या पिरियडपर्यंत त्या लोनवर त्या कंपनीला इंटरेस्ट मिळत असतं. म्हणजे थोडक्यात लोनच्या स्वरूपात किंवा लोनवर इंटरेस्टच्या स्वरूपात कंपनीला बँकेला काय मिळत असतं, इंटरेस्टच्या स्वरूपात इन्कम मिळत असतं. ज्यावेळी हे इंटरेस्ट मिळणं कंपनीला बँकेला बंद होतं किंवा बँकेला समोरच्या व्यक्तीकडनं किंवा पार्टीकडनं लोनवर मिळणारं इंटरेस्ट हे मिळत नाही, त्यावेळी बँक त्या असेटला म्हणजे त्या लोनला ॲज अ नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून काउंट करते. ओके, मग आता एन पी एची डेफिनेशन बघूया. अ नॉन परफॉर्मिंग असेट इज अ लोन ऑर ॲडव्हान्सेस फॉर विच द प्रिन्सिपल ऑर इंटरेस्ट पेमेंट रिमेन ओव्हर ड्यू फॉर अ पिरियड ऑफ 90 डेज. म्हणजे काय तर ज्यावेळी बँक लोन समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला देते, त्यावेळी पर्टिक्युलर कालावधीसाठी ते देत असते आणि त्याच्यावर ज्यावेळी प्रिन्सिपल आणि इंटरेस्टची अमाऊंट ही कंपनीला 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्यावेळी ते इन्स्टॉलमेंट किंवा इंटरेस्टचं पेमेंट बँकेला मिळत नाही, त्यावेळी बँक त्या असेटला नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून काउंट करते. ओके, मग आता ह्या एन पी एचे एकूण 4 प्रकारामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यातला जो पहिला प्रकार आहे स्टँडर्ड असेट, ॲक्च्युअलमध्ये तो एन पी एमध्ये येत नाही, तो असेटच्या प्रकारामध्ये येतो. परंतु आपल्याला जो एन पी एचा कॅल्क्युलेशनचा फॉर्मॅट असतो किंवा जो प्रॉब्लेम सॉल्व करावायचा असणार आहे, त्याच्यामध्ये आपण एन पी एच्याच अंडर स्टँडर्ड असेटला घेतो. म्हणून मी पहिला प्रकार तो क्लासिफिकेशन ऑफ एन पी एच्या अंडर घेतलेला आहे. ओके, मग काय आहे पहिला प्रकार तर स्टँडर्ड असेट. आता स्टँडर्ड असेट म्हणजे काय, ज्यावेळी प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट लोनवरचं बँकेला वेळोवेळी मिळत असतं, त्यावेळी त्या असेटला काय म्हटलं जातं, स्टँडर्ड असेट म्हटलं जातं. म्हणजे तिथे पेमेंटच्या बाबतीत बँकेला कोणताही काय होत नाही, प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही, मिळणारं इंटरेस्ट किंवा प्रिन्सिपल अमाऊंट ही बँकेला वेळेत मिळत असते. ओके, त्यानंतर सेकंड आहे प्रकार, तो आहे सबस्टँडर्ड असेट. ज्यामध्ये काय म्हटलं आहे, विच वॉज रिमेन एन पी ए फॉर अ पिरियड लेस दॅन ऑर इक्वल टू 12 मंथ. ज्यावेळी मिळणारं इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय तर प्रिन्सिपल आणि इंटरेस्टची जी लोनवरची अमाऊंट असते, ती बँकेला 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी काय राहते, पेमेंट करायची राहते. म्हणजे ज्यावेळी एखादी बँक ज्यावेळी लोन देते, त्यावेळी त्याच्यावरचं मिळणारं व्याज किंवा प्रिन्सिपल म्हणजे ज्याला आपण इन्स्टॉलमेंट म्हणतो, म्हणजे थोडक्यात हप्ते म्हणतो, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला दिलेल्या लोनचा हप्ता हा 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी, परंतु 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी काय राहतो, थकीत राहतो, त्यावेळी त्या असेटला सबस्टँडर्ड असेट म्हटलं जातं. ओके, त्यानंतर तिसरा प्रकार आहे, तो आहे डाऊटफुल असेट. मग आता डाऊटफुल असेट्समध्ये काय म्हटलं आहे बघा, विच वॉज रिमेन एन पी ए फॉर अ पिरियड मोर दॅन 12 मंथ. ज्यावेळी एखाद्या लोनवरचा हप्ता हा 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी काय राहतो, थकीत राहतो, त्यावेळी त्या असेटला काय म्हटलं जातं, डाऊटफुल असेट म्हटलं जातं. की जिथे रिकव्हरी होणं हे कुठेतरी बँकेला काय वाटतं, कठीण वाटतं किंवा इम्पॉसिबल वाटतं, त्यावेळी अशा असेटला काय म्हटलं जातं बँकेच्या दृष्टीने, डाऊटफुल असेट. ओके, अँड लास्ट आहे चौथा प्रकार, त्याला म्हटलं जातं लॉस असेट. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, व्हेअर लॉस हॅज बीन आयडेंटिफाय बाय द बँक ऑर इंटरनल ऑर एक्सटर्नल ऑडिटर्स ऑर द आर बी आय इन्स्पेक्शन, सॅल्वेज व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी इज negligible and the entire asset is proposed to be written off other necessary approval. म्हणजे काय, ज्यावेळी बँकेचा थोडक्यात पूर्णपणे काय होते, बुडीत जातं ज्यावेळी लोन, त्यावेळी त्या लोनला किंवा त्या असेटला काय म्हटलं जातं, लॉस असेट म्हटलं जातं. मग अशावेळी बँक काय करत असते,
तर समजा त्या कंपनीला लोन देत असताना किंवा एखाद्या व्यक्तीला देत असताना समजा त्याने सिक्युरिटी म्हणून ॲज अ तारण म्हणून काही त्याची असेट किंवा काही मालमत्ता ठेवली असेल, तर ती मालमत्ता विकून काय करते कंपनी आपले लोन हे काय करते, लोनचे पैसे रिकवर करण्याचा प्रयत्न करते. ओके, लक्षात आलं आहे का आता? एन पी ए म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगते, एन पी ए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट. ज्यावेळी बँकेने दिलेलं लोन हे काय होत नाही, रिकवर होत नाही किंवा त्याच्यावरचं मिळणारं इंटरेस्ट हे बँकेला काय होतं, मिळणं बंद होतं, त्यावेळी अशा असेटला, कारण लोन हे बँकेच्या दृष्टीने असेट असते, मग अशा असेटला बँक काय म्हणून काउंट करते, तर नॉन परफॉर्मिंग असेट. ओके, मग आता वेगवेगळ्या ज्या आता आपण बघितले असेटचे प्रकार, त्यासाठी एन पी एचं प्रोव्हिजनचे पर्सेंटेज हे बँकेने काय केलेले असतात, ठरवलेले असतात. हे वेगवेगळ्या सेक्टरसाठी वेगवेगळे असतात. ओके, मग ते आता बघूया. समोर दिसते त्याप्रमाणे असेट क्लासिफिकेशन अँड एन पी ए प्रोव्हिजनचा हा चार्ट आहे. त्यामध्ये पहिला जो असेटचा प्रकार आहे तो कोणता आहे, स्टँडर्ड असेट. ओके, मग त्याच्यासाठी बघा, डायरेक्ट ॲडव्हान्स टू ॲग्रिकल्चर अँड SME सेक्टरसाठी एन पी एचं प्रोव्हिजन आहे 0.25%. त्यानंतर कमर्शियल रिअल इस्टेट सेक्टरसाठी आहे 1%. त्यानंतर ॲडव्हान्स टू कमर्शियल रिअल इस्टेट रेसिडेंटल हाऊसिंग सेक्टरसाठी आहे 0.75%. हाऊसिंग लोन एक्सटेंड ॲट लेसर रेट आहे 2%. अदर ॲडव्हान्सेससाठी स्टँडर्ड असेटसाठी किती आहे, 0.40%. ओके, त्यानंतर सेकंड जो प्रकार आहे तो आहे एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो कोणता आहे, तो सब स्टँडर्ड असेट. ओके, ज्यामध्ये एन पी ए अप टू 12 मंथ म्हणजे 12 महिन्यापर्यंत जे थकीत राहतं लोनचा हप्ता त्याच्यावरचं. त्यासाठी सेक्युअर आउटस्टँडिंग असेल तर 15% आहे. 20% कोणावर आहे बघा, ऑन अनसेक्युअर आउटस्टँडिंग फॉर इन्फ्रास्ट्रक्चर लोन व्हेअर सर्टन सेफ ग्राउंड सच ॲज इस्क्रो अकाउंट आर अवेलेबल. ओके, त्यानंतर लास्ट जो आहे 25% तो कोणावर आहे, ऑन अनसेक्युअर आउटस्टँडिंगसाठी एन पी एच्या प्रोव्हिजनचे पर्सेंटेज. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचं डाऊटफुलसाठी. डाऊटफुलमध्ये पुन्हा त्याने प्रकार टाकले आहेत बघा. डाऊटफुल जर सेक्युअर अप टू 1 इयर असेल तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन किती आहे, 25%. 1 to 3 इयर्ससाठी किती आहे, 40%. अबोव 3 इयर्ससाठी आहे 100% आणि अनसेक्युअरसाठी किती आहे, 100%. ओके, आणि लास्ट जो चौथा आहे असेटचा प्रकार कोणता आहे एन पी एचा, लॉस असेट, ज्याच्यासाठी एन पी एचे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज किती आहेत, 100%. ओके, मग आता जो आपण हा जो चार्ट बघितला आहे ज्याच्यामध्ये एन पी एफचे प्रोव्हिजनचे पर्सेंटेज सांगितलेले आहेत ते काय आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्या आधारावरच आपल्याला काय करावे लागतात, एन पी एच्या कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागणार आहेत. त्यामुळे हा जो चार्ट आहे तो आपल्याला काय करावं लागणार आहे, व्यवस्थित अभ्यासायचा आहे. ओके, चालेल. मग नेक्स्ट लेक्चरला ॲक्च्युअलमध्ये एन पी एचे हे जे आता आपण प्रोव्हिजनचे पर्सेंटेज बघितले आहेत ते कसे ॲप्लाय करायचे असणार आणि कोणत्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन असणार या टॉपिकवर ते आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.